माडिगावचं पाणी पूजन झालं आणि माडिगावच्या पाणी पूजनानंतर बऱ्याचशा आपल्या सोशल मीडियात असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतात, बघायला मिळतात की पाणी कुणी आणलं, काय आणलं. पण मला एवढंच सांगायचं आहे की आमदार साहेबांच्याकडे जे सगळे पाठपुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी किती वेळा तिथं सर्व केलं आणि यांच्या पुढे जाऊन आमदार साहेबांनी केलाच केला. पण मला वाटतं की प्रामुख्याने इथं ओलीकडे थोडे शिवसेनेचे सुद्धा होते, अंकुश वळे यांनी सुद्धा एकदा मध्ये सर्वे केला होता. मध्ये एकदा आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातमी आला की काही जे आहेत की आता भावी आमदार म्हणून चालले की भावी आमदारांच्या माध्यमातून 8 गावचा पाण्याचा प्रश्न मिटला. कुठल्या 8 गावांचा? त्या 8 गावामध्ये गुड्डापूर आहे, त्या 8 गावामध्ये आसंगी आहे, त्या 8 गावामध्ये तिल्याळ आहे, त्या 8 गावामध्ये कुलाळवाडी आहे, त्या 8 गावामध्ये अंकलगी आहे. या गावचा पाण्याचा प्रश्न खरोखर मिटला का? आणि वसपेट आहे. मग हे असताना सुद्धा खरोखरच माडिगाळवाशांना सुद्धा आपण विचारूया की माडिगाळच्या गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला का? ठीक आहे, वडापात्रातनं पाणी चाललंय, जनावरांचं असेल, थोडं पाण्याचा पिण्याचा पाण्याचा असेल, ह्या गोष्टी आपण मान्य करू. पण 75% माडिगाळ गावाला सुद्धा त्याचा उपयोग झाला नाही. पण हाच कॅनल जर ज्या पद्धतीनं पाठीमागचा सर्वे झालाय या पद्धतीनं झाला असता तर मला वाटतं की 75% माडिगाळ गाव ओलिताखाली आलं असतं, वसपेट 100% आलं असतं, आसंगी आलं असतं, तिल्याळ आलं असतं, अंकलगी आणि त्या माध्यमातून संख मध्यम प्रकल्प सुद्धा भरता आला असता. आता बऱ्याचशा वर्गांना चालू आहेत की त्या भागातल्या आमच्या आसंगीतलं तर पाठिंबाच्या दिवशी एक सुद्धा माणूस नव्हता. पेपरला बातमी आहे की आसंगी असेल, बऱ्याचशा भागातली नेते मंडळी, लोक, शेतकरी उपस्थित होते. कोण शेतकरी उपस्थित होते? आपण बघितलं असेल की या ठिकाणी मला वाटतं मला खासदारांवर सुद्धा आरोप करायचे त्या गोष्टीमध्ये. खासदार सुद्धा बऱ्यापैकी या भागातील लोकांची दिशाभूल करत आहे. कारण का? जर मग खासदार साहेबांना आसंगी असेल, गुड्डापूर तलावात तर पाणी सोडायचं होतं, तर मग जर सद्य परिस्थितीला जर माडिगाळ मधला कॅनल काढला तिथं त्यांनी का काढू दिला? याने याच पैशातून अजून थोडं पैसे खर्च झाला असतं, मग या सगळ्याच गावांना पाणी मिळालं असतं. मग खासदार साहेब सुद्धा यामध्ये थोडंफार आमची दिशाभूल करतात असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आमची विनंती आहे की 5-50 गावची लोक गोळा करायची, तिथं जायचं, फोटो सेशन करायचं. अधिकारी असतात, आता इथं आमदार साहेब बसले, आपण सगळेजण एखाद्या अधिकारी बसवलं तर अधिकारी लोकनियुक्त आपलं लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आहेत म्हणून येणारच इथं. मग ते कुठं फोटो सेशन करायचं, त्याचं फोटो व्हायरल करायचे. भविष्यामध्ये अशा पद्धतीनं पाणी येईल, भविष्यामध्ये तशा पद्धतीनं पाणी येईल. खरोखर संत मध्यम प्रकल्प जर भरणार असाल आपण या माध्यमातून, तर मग विस्तारित कशासाठी चालू केली? विस्तारित मध्ये सुद्धा संघाचा तो त्याला जोडले गेलेला आहे. मग या गोष्टी आपण मग विस्तारित योजना एका बाजूला गाजर दाखवताय, दुसऱ्या बाजूला आता म्हणता की तुम्ही आता ह्या माध्यमातून कॅनल पडून ज्या पद्धतीने माडिगाळच्या ओढ्यात पाणी सोडत त्या पद्धतीने जरी पाणी सोडणार आहे, तर मला वाटतं की मग विस्तारितची गरज नाही. एवढा सगळा आटाटोप करण्यापेक्षा इकडूनच कॅनल तिकडेपर्यंत दरीबडच्या पर्यंत जातोय ना, एवढे पैसे खर्च करायची गरज नाही. ठीक आहे, पण ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी गेल्या आपण बघतोय 5 वर्षामध्ये वारंवार पाण्याचा प्रश्न मांडला, बऱ्याचशा गोष्टीची टिंगलटवाळी चेष्टा केली जाते, करतात. आम्हाला त्या ठिकाणी माझे आमदार साहेब सुद्धा पाठीमागच्या मिटिंगला होती. माझे आमदार सुद्धा साहेबांनी सुद्धा त्या आमदार असताना त्यांनी काय काम करण्याचा प्रयत्न केला असेल, पण कुठं तर माझ्या आमदारांसोबत धरायचं. आणि म्हणजे ह्याचं कारण तुमच्या लक्षात येते का की माझ्या आमदार सोबत आले का मग ते थोडंसं नाव पुढे जातंय, त्यामुळे जास्त कोण बोलणार नाही. माझे आमदार सुद्धा होते, माझ्या आमदारांच केला असेल, माझ्या आमदारांच्या माध्यमातून आपला कुठतर चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा त्यांनी कुठतर बंद केला पाहिजे. मध्येच बघा तुम्ही 5-6 महिन्यामध्ये ते काकांना तिथं सोडलं होतं. ते तुमची बघा त्यांची व्हॉट्सअप मी बऱ्यापैकी लोकांचे स्टेटस बघतो. त्या स्टेटसला एका बाजूला जगताप साहेबांचा फोटो, एका बाजूला खासदार साहेबांचा फोटो, मध्ये ते जगताप साहेबांचा फोटो कट झाला. जयंत पाटला आणि परेड मध्ये काय झालं, ते काकांचा जयंत पाटलांचा फोटो कट झाला, जगताप साहेबांचा झाला आणि आता परत काका आणि आपलं जगताप साहेबांचा फोटो लावला. म्हणजे आपण नेमकं आपला पक्ष तर कुठला? आपल्याला विधानसभेचे डोळे लागलेत 100%. आपण शेवटी लोकशाही यामध्ये आपण लढण्याला इच्छुक आहात ते 100%. पण कमीत कमी आपला पक्ष तर ठरवा. लोकांच्या पुढे जाताना सांगायचं जनता आज माझा पक्ष. कुठल्या जनता? आपल्या गावामधली ग्रामपंचायत सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपण काढू शकत नाही, दुसऱ्या गावामध्ये काड्या घालण्याचा प्रयत्न करता. आपण जर ह्या वेळेला आपण ग्रामपंचायत लावण्याचा प्रयत्न केला असता, आमच्या काँग्रेसच्या गटासोबत ग्रामपंचायत तिथं मॅनेज करून लावली, जर ती ग्रामपंचायत जर व्यवस्थित पद्धतीने येळवीतली ग्रामपंचायत जर ती मी मॅनेज करून लावली नसती
तर तिथं तुम्हाला त्या गावातल्या लोकांनी दाखवलं असतं की ग्रामपंचायतचं इलेक्शन काय असतं. येळवी सोडायचं आसंगीत काड्या घालायच्या, आसंगी सोडायचं बिळूरमध्ये जाऊन काड्या घालायच्या. तुम्ही 4 दिवसामध्ये तुम्हाला माहिती असेल एका ग्रुपमध्ये काय काय खेळ झाला त्याचे साक्षीदार आहे आम्ही. ज्यांचे स्टेटसला फोटो लावत होता भावी सरपंच भावी, त्यांनी आपण ह्या तालुक्यामध्ये आपण कोण आहात ह्या एका गावातल्या बिळूरच्या सरपंचानं दाखवून दिलं. मग ते आज सध्याला सरपंच सुद्धा भाजपचे, एका बाजूला खासदार माझे आमदार घेऊन फिरताय. मग आपणही भाजपमध्ये आहात का? आणि जर मग असाल तर एक भाजपचा सरपंच आपल्यावर खालच्या भाषेत जाऊन बोलतो, ह्याचं कारण काय? मग आपण नेमका आपला पक्ष ठरवा. जनता नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुणी काम केलंय, नुसतं पाणी म्हणजे सगळं काय गोष्टी नव्हे. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. आणि मला वाटतं की विक्रमदादा विधानसभेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं माझ्या तालुक्यातल्या शिक्षणाची व्यवस्था कशा पद्धतीनं झाली पाहिजे, माझ्या तालुक्यातील आरोग्याची व्यवस्था कशा पद्धतीनं झाली पाहिजे, माझ्या भागातील दुष्काळी भाग आहे हा माझ्या भागातला दुष्काळी भागाला मला वाटतं की आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. माझ्या भागातील लोक ऊसतोडीला जातात, त्या ऊसतोडीला जाण्यानंतर लोकांच्या ज्या शिक्षणाच्या मुलांचे हाल होतात त्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीने जे आमदार साहेब प्रयत्न करतात हे कुठे तर बाजूला सारून आम्ही काय तर तालुक्यासाठी वेगळं करतोय. आता काय झालं की अलीकडच्या काळात 8-10 महिन्यामध्ये भावी आमदार भयानक तालुक्यामध्ये झाले. माझे आमदार साहेबांनी मध्ये त्या माडगावच्या कार्यक्रमात सांगितलं की त्या जत तालुक्यामध्ये डझनभर भावी आमदार आहेत. आता आम्ही जर रस्त्यात जाताना नमस्कार कोणाला म्हणायचं, कुठल्या भावी आमदाराला म्हणायचं, अशा आम्हाला परिस्थिती झाली, अशा पद्धतीच्या अवस्था झाल्या. मग भावी आमदारांचं एकदा मला वाटतं की आपण पत्रकार मंडळी सगळे की ह्या भावी आमदारांनी एकदा एका स्टेजवर बोलवा आणि नेमकं पाण्याचं धोरण, नेमकं शिक्षणाचं धोरण, नेमकं आरोग्याचं धोरण आणि याच्यासाठी आपण काय करणार आहात आणि कशा पद्धतीने आपण करायला लागलाय. कुठं तर त्या एखाद्या त्या प्रदेशाधीशाला पत्र द्यायचं, आमदार साहेबांनी ऑलरेडी दिलं त्याचे ते बघायचं, त्यातनं पत्र द्यायचं, दाखवून सोडायचं. या भावी आमदारांच्या माध्यमातून जतसाठी 2 कोटी निधी. काय आपलं योगदान? आपण ज्या वेळेला आपल्याला खुर्ची मिळाली जिल्हा परिषदची आपण तिथं काय केलं? शिक्षक वर्ग आरोग्याचा कर्मचारी अधिकारी याला साक्षीला आहे. आणि आपणाला हे शिक्षक वर्ग असेल, आरोग्याचे कर्मचारी अधिकारी आपल्याला जागा दाखवतील आपण काय आहात. फक्त लोक वेळेची वाट बघलेत, इलेक्शनची वाट बघालेत. त्यामुळे आपण उतावळ होऊ नका. अहो काही लोकांनी तर अजून कुठे आपण अजून ह्या भावी आमदार अजून होणार आहेत, पण काही लोकांनी भविष्यातले मी शिक्षण मंत्री अशा वल्गना केली. पण ह्या परिस्थिती ह्या जत तालुक्याची आहे आणि अशा लोकांमुळे खरोखरच जत तालुक्याचं वाटोळ होते. भावी आमदारांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण भावी आमदारांना शुभेच्छा असताना सुद्धा आपण लोकाभिमुख कामं कशा पद्धतीने करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीनं व्हॉट्सअप स्टेटस करून किंवा वेगळ्या पद्धतीच्या बातम्या पसरवून पेड न्यूज करून आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी जनता हुशार आहे, जनता जनार्दन आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे. आपल्या भावी आमदारांना आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्की जनता देईल. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.